नमस्कार. टिडबिट डेलिकसीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. रोज जेवणाला काय बनवायचं, कोणती भाजी बनवायची, तेच वरण खाऊन कंटाळा आलाय, त्याच भाज्या खाऊन देखील कंटाळा आलाय. यावर एक सोप्पा उपाय. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. पापड, सांडगे असे वाळवणाचे पदार्थ आपण बनवलेलेच असतात. मस्तपैकी थोडेसे पापड घ्यायचे, थोडेसे सांडगे घ्यायचे आणि पापड सांडग्याची आमटी बनवायची. विश्वास ठेवा, इतकी चविष्ट लागते की तुम्ही प्रत्येक वेळी ज्या वेळेस भाजी खायचा कंटाळा येईल त्यावेळेस तुम्ही हेच बनवून खाणार, याची मी तुम्हाला खात्री देते. आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तुमच्या सहकार्य हीच माझी प्रेरणा. आता रेसिपीला सुरुवात करू. सांडगे आणि पापडाची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण सर्वप्रथम पाहून घेऊया. तर त्यासाठी इथे मी थोडेसे सांडगे घेतले आहेत. सांडगे कसे बनवायचे याचा एक व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे आणि खाली कमेंटमध्ये देखील मी त्या व्हिडिओची लिंक दिली आहे. तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा. त्यानंतर इथे काही पापड घेतले आहेत. साधारण 4 पापड मी इथे घेतले आहेत. हे उडदाचे पापड आहेत. तुम्ही इथे उडीद किंवा मूग असे कोणतेही पापड घेऊ शकता. त्यानंतर इथे थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे. त्यानंतर हे आपलं रोजच्या जेवणासाठी आपण जे वरण वापरतो ते वरण आहे. तूर डाळीचं वरण शिजवून घेतलेलं. त्यानंतर 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर, हळद, तिखट, घरचा काळा मसाला, थोड्याशा मेथ्या, मोहरी, मीठ आणि फोडणीसाठी कढीपत्ता इथे घेतलेला आहे. त्यानंतर अगदी ऐच्छिक असं इथे मी थोडासा गूळ आणि चिंच घेतलं आहे. चिंचेच्या ऐवजी तुम्ही इथे आमसूलही घेऊ शकता. हे सर्व साहित्य खाली प्रमाणासह तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. सर्वप्रथम आपण पापड आणि सांडगे तळून घेऊयात. तर तेल चांगलं तापू द्यायचं. तेल जोपर्यंत तापत आहे तोपर्यंत आपण जे पापड घेतले आहेत त्याचे असे 4 भाग करून घेऊयात. तर कात्रीच्या साहाय्याने मी इथे पापडाचे 4 भाग करून घेत आहे. सर्व पापडांचे इथे आपण असे 4 भाग करून घेऊयात. सर्व पापडांचे असे छान 4 तुकडे करून घेतलेले आहेत आणि तेलही आता छान तापलं आहे, कडकडीत एकदम. तर आता आपण यामध्ये पापड तळून घेऊयात. तर तुकडे केलेले सर्व पापड आपण मस्तपैकी या तेलामध्ये तळून घेऊयात. पापड असे छान मस्त तळून झाले आहेत. त्यानंतर आता आपण या तेलामध्ये सांडगे तळून घेऊयात. घरी बनवलेले मस्त टेस्टी असे हे सांडगे तळून झाल्यानंतर असे मस्त कुरकुरीत नुसते खायला सुद्धा मला अगदी खूप आवडतात. सांडगे तळताना एक काळजी घ्यायची, ते म्हणजे सांडगे जास्त काळे होईपर्यंत नाही तळायचे. तर आता आपले सांडगे आणि पापड तळून झालं आहे. आता एका कढईमध्ये मी पापड आणि सांडगे तळलेलंच थोडंसंच तेल असं घेतलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घातली आहे. ही जी मोहरी आहे या मोहरीला आपण छान व्यवस्थित फुटू देऊयात. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊयात. जिरे सुद्धा छान फुटू द्यायचे. त्यानंतर इथे आपण अगदी 1 चमचा मेथ्या घालणार आहोत. आमटीमध्ये मेथ्यांची चव खरंच खूप छान लागते. तर आता यामध्ये घालूयात कढीपत्ता. कढीपत्त्याला सुद्धा छान आपण तडतडू देऊयात मस्त एकदम. आणि त्यानंतर यामध्ये घालूया 1 चिरून घेतलेला कांदा. आता या कांद्याला आपण तेलामध्ये छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊयात. आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालणार आहोत आणि घालूयात अर्धा चमचा हळद. तर आता हिंग हळदीवरती हा कांदा मस्तपैकी तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचा. कांदा छान परतून झाला आहे. आता आपण यामध्ये शिजवलेलं वरण घालून घेऊयात. आपलं रोजच्या जेवणातलं तूर डाळीचं जे वरण आहे तेच इथे मी घातलेलं आहे.
त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे आपण घालूयात चवीनुसार तिखट आणि घरचा जो आपला काळा मसाला असतो तो 1 चमचा घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी चिंचेचं 1 बुटुक घालत आहे आणि थोडासा गूळ घालत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले जे सांडगे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि या आमटीला छान 1 उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। सांडगे याच वेळेस आमटीत घातल्यामुळे काय होतं तर वरणाबरोबर आपले सांडगेही छान शिजून निघतात। तर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आणि छान 1 उकळी येऊ देऊयात आता ह्याला। तर इथे आमटीला उकळी आलेली आहे आणि आपले सांडगे सुद्धा व्यवस्थित शिजले आहेत। तर आता यामध्ये घालूयात 2 चमचे ओला नारळ, त्यानंतर खूप अशी कोथिंबीर घालून याला मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूयात तळलेले पापड। तर 4 पापडाचे तुकडे आहेत हे मी इथे घातले आहेत आमटीमध्ये आणि पुन्हा एकदा आमटीला 1 उकळी येऊ द्यायची, अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी। वरणामध्ये पापड घातल्यामुळे पापड मऊ पडतात पण चवीला अगदी उत्कृष्ट लागतात। तुम्ही ही रेसिपी खरंच ट्राय करा। तर 1 उकळी आली आहे आणि आपली पापड सांडग्याची आमटी तयार आहे। भाकरी पोळी कशाही सोबत तुम्ही इथे सर्व करू शकता। घरी भाजीला काही नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करा। कशी वाटली रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। खा प्या मजा करा। थँक्स फॉर वॉचिंग।